आता सोलेनॉइड पासून जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ओके, आता लास्ट लेक्चरमध्ये आपण एक पाहिलेलं की थेरॉटिकल कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जी होती ती होती एच होती. ओके, आणि एच ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एच इज इक्वल टू एन आय होतं. मग आता ज्यावेळेला ती मॅग्नेटिक फील्ड एखाद्या मीडियामध्ये एंटर करते. ओके, आता हा जो सोलेनॉइड आहे या सोलेनॉइडमध्ये तुम्ही करंट पास केला, त्याच्यापासून मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आणि ती मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेला एखाद्या मीडियामध्ये एंटर करेल म्हणजे हा सोलेनॉइड ज्या मीडियामध्ये असेल त्या मीडियामध्ये ती मॅग्नेटिक फील्ड येणार आहे. ओके, आणि त्याची डायरेक्शन कशी असेल तर हा रूल्स आपण यूज केलेला आहे. या रूल्स नुसार करंट या डायरेक्शनने येत आहे, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनने तयार झालेली आहे. ओके, ही जी मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये आलेली आहे ते एका मीडियामध्ये ज्या मीडियामध्ये हा सोलेनॉइड आहे तर ते मीडिया काय करतं की या मॅग्नेटिक फील्डवरती इफेक्ट करतं. मग त्यावेळेला ऍक्च्युअल मॅग्नेटिक फील्ड किती असेल. ओके, मग ही ऍक्च्युअल मॅग्नेटिक फील्ड बी जी आहे तर ही किती राहते तर हे बी प्रोपोर्शनल टू एच असेल. एच म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ही मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कशावरती डिपेंड करते, करंट आणि नंबर ऑफ टर्न्स वरती डिपेंड करते. ओके, मग ही थेरॉटिकल मॅग्नेटिक फील्ड झाली आणि ही जी असणार आहे ही म्हणजे ऍक्च्युअल मॅग्नेटिक फील्ड जी मीडियामध्ये एंटर केलेली आहे त्याची स्ट्रेंथ म्हणजे हे बी असणार आहे. मग ही किती असते तर बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. तर त्याच्यामध्ये म्यू म्हणजे काय बघा, म्यू म्हणजे परमेबिलिटी. तर हे परमेबिलिटी राहतं म्यू. आता परमेबिलिटी म्हणजे काय की कोणताही मीडिया जर आपण घेतला तर त्या मीडियाची मॅग्नेटिक फील्ड अक्वायर करण्याची जी स्ट्रेंथ आहे आणि स्वतः मॅग्नेटाइज होण्याची जी त्याची कॅपॅसिटी आहे त्याला म्हटलं जातं परमेबिलिटी. ओके, जसं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण परमिटिव्हिटी पाहिलेलं. परमिटिव्हिटी म्हणजे आपण काय सांगतोय की एखाद्या मीडियामध्ये ज्यावेळेला चार्ज येतो त्यावेळेला तो मीडिया त्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डवरती जो इफेक्ट प्रोड्यूस करतो त्याला आपण परमिटिव्हिटी म्हणतो. आता परमेबिलिटी म्हणजे काय की ज्या मीडियामध्ये मॅग्नेटिक फील्ड एंटर करते तर तो मीडिया जो आहे तर तो मीडिया मॅग्नेटाइज होतो. म्हणजेच तो मीडिया काय करतो की ती जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते अक्वायर करतो आणि स्वतः मॅग्नेटाइज होतो. ओके, त्याला म्हटलं जातं परमेबिलिटी, ॲबिलिटी ऑफ मीडिया टू अक्वायर मॅग्नेटिक फील्ड, त्याला म्हणायचं परमेबिलिटी. मग आता ही परमेबिलिटी असते किती तर याच्यामध्ये एक जनरल इक्वेशन आहे म्यू आर इज इक्वल टू म्यू बाय म्यू नॉट. याच्यामध्ये म्यू आर जो आहे तर या म्यू आरला म्हणतात रिलेटिव्ह परमेबिलिटी. ओके, म्यू जे असेल म्यू म्हणजे ऍब्सोल्यूट परमेबिलिटी आणि म्यू नॉट जे आहे परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. आता ऍब्सोल्यूट परमेबिलिटीला असं देखील म्हटलं जातं परमेबिलिटी ऑफ मीडिया. तर म्यू परमेबिलिटी ऑफ मीडिया म्हणजे काय, अदर दॅन फ्री स्पेस जे मीडिया आहेत तर त्या मीडियामध्ये मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेला एंटर करते त्यावेळेला त्या मॅग्नेटिक फील्डवरती जो इफेक्ट होणार आहे तर तो म्हणजे म्यू असतो. आणि म्यू नॉट म्हणजे काय असणार आहे तर परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. तर फ्री स्पेस मॅग्नेटिक फील्डवरती जे इफेक्ट करतं ते मेजर केलं जातं म्यू नॉटनं आणि याची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट आहे. ओके, आता म्यू आर जो असेल तर तो म्यू आर काय रिलेट करतो, आता म्यू आर म्हणजे आपण रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणले तर हा म्यू आर रिलेट करतो की फ्री स्पेसच्या कंपॅरिझन मध्ये एखाद्या मीडियानं म्हणजे अदर दॅन फ्री स्पेस जे मीडिया आहे तर त्या मीडियानं किती मॅग्नेटिक फील्ड ऍब्सॉर्ब केलेली आहे. आता समजा म्यू आर ची जी व्हॅल्यू आहे म्यू आर समजा काहीतरी 2 आहे तर म्यू आर 2 आहे म्हणजे काय की जो मीडिया आहे तर त्या मीडियानं फ्री स्पेसच्या कंपॅरिझन मध्ये 2 टाइम्स मॅग्नेटिक फील्ड ऍब्सॉर्ब केलेली आहे. समजा म्यू आर ची व्हॅल्यू मी 5 दिली तर म्यू आर 5 याचा अर्थ काय की ज्या मीडियामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे तर त्या मॅग्नेटिक फील्ड वरती त्या मीडियानं जो इफेक्ट केलेला आहे फ्री स्पेसच्या कंपॅरिझन मध्ये 5 टाइम्स तो इफेक्ट केलेला आहे. ओके, तर म्यू आर फक्त रिलेट करतं
एखाद्या मीडियानं फ्री स्पेसच्या कंपॅरिझनमध्ये किती टाइम्सनं मॅग्नेटिक फील्डवरती इफेक्ट केलेला आहे ते रिलेट केलं जातं म्यू अर्थ. ओके, आणि म्यू म्हणजे ज्या मीडियामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्याकडून मॅग्नेटिक फील्डवरती होणारा इफेक्ट, आणि म्यू नॉट म्हणजे फ्री स्पेसमध्ये मॅग्नेटिक फील्डवरती होणारा जो इफेक्ट असेल तो म्यू नॉट असेल. ओके, मग सोलेनॉइड पासून जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे तर त्याची स्ट्रेंथ आहे B इज इक्वल टू म्यू इंटू एच. हे इक्वेशन तुम्ही असं देखील लिहू शकता. म्यू जे आहे, म्यू म्हणजे तुम्ही म्यू आर इंटू म्यू नॉट एच, हे असं देखील इक्वेशन आपण लिहिता येतं. तर हा जो म्यू आहे तर या म्यूच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, म्यू आर इंटू म्यू नॉट. ओके, म्हणजे हा जो म्यू आहे तो आपण असा लिहू शकतो, म्यू आर इंटू म्यू नॉट असा देखील लिहू शकतो. ओके, त्यामुळे हा जो म्यू आहे तो मी म्यू आर म्यू नॉट एच अशा पद्धतीने लिहिलेला आहे. तर सोलेनॉइड पासून जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर ती असणार आहे म्यू इंटू एच किंवा म्यू आर म्यू नॉट एच इतकी असेल. याच्यानंतर जी नेक्स्ट टर्म आपल्याला बघायची तर ती नेक्स्ट टर्म आहे ससेप्टिबिलिटी. ससेप्टिबिलिटी या सिंबॉलने दाखवली जाते. तर ससेप्टिबिलिटी जे आहे तर ससेप्टिबिलिटी टर्म काय आहे. ओके, तर ससेप्टिबिलिटी म्हणजे काय की सेन्सिटिव्हिटी. ससेप्टिबिलिटीचं जे मीनिंग आहे ते आहे सेन्सिटिव्हिटी. तर ससेप्टिबिलिटी थ्रू आपण काय मेजर करतो. ओके, आता सेन्सिटिव्हिटी मेजर करतो म्हणजे काय की एखादा सबस्टन्स जर मी मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला तर त्या मॅग्नेटिक फील्डमुळे तो सबस्टन्स किती टाइम मध्ये मॅग्नेटाइज होणार आहे, म्हणजे मिनिमम टाइम मध्ये मॅग्नेटाइज होतो का मॅक्सिमम टाइम लागतो त्याला मॅग्नेटाइज व्हायला. जरी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वीक आहे तरी देखील तो सबस्टन्स सडनली मॅग्नेटाइज झाला. ओके, त्याच्यामध्ये जे मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होणार आहे ते क्विकली मॅग्नेटायझेशन त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालं, फास्टली तो सबस्टन्स मॅग्नेटाइज झाला असेल तर तो सबस्टन्स जो असणार आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड साठी मोर सेन्सिटिव्ह झाला. ओके, आणि एखादा सबस्टन्स जो आहे तो मी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेला आहे आणि तरी देखील तो सबस्टन्स जर मॅग्नेटाइज होत नसेल, त्याच्यामध्ये जर मिनिमम मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होत असेल तर याचा अर्थ तो सबस्टन्स जो आहे तो लेस सेन्सिटिव्ह आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ओके, आता याच्यामध्ये ससेप्टिबिलिटी जी आहे तर ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला काय, द रेशो ऑफ मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस्ड इन अ मटेरियल per unit strength of magnetic field intensity. ओके, आता याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस्ड पर युनिट स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे आपण ससेप्टिबिलिटी म्हणतो. तर आता हे झालं इक्वेशन. याचा फिजिकल सिग्निफिकन्स जो आहे तो काय आहे, फिजिकल सिग्निफिकन्स H जो आहे, H काय रिप्रेझेंट करतो की एखाद्या कॉइल मधून जर मी इतका करंट पास केला त्या कॉइलचे इतके टर्न असतील तर ती कॉइल इतकी मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. मग ती जी तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे, समजा हा H जर मिनिमम असेल, या मिनिमम H ला तो सबस्टन्स जर मॅग्नेटाइज झाला तर ससेप्टिबिलिटी काय आली, मोर आली. ओके, ससेप्टिबिलिटी मोर कधी येणार आहे म्हणजे तो सबस्टन्स जो आहे तो सेन्सिटिव्ह कधी असणार आहे मॅग्नेटिक फील्डला, जर मिनिमम मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ मिनिमम आहे तरी देखील तो सबस्टन्स जर फास्टली मॅग्नेटाइज झाला, ओके, तर त्याला ससेप्टिबिलिटी मॅक्सिमम असणार आहे, म्हणजे तो सबस्टन्स जो आहे तो सेन्सिटिव्ह असणार आहे मॅग्नेटिक फील्ड साठी. ओके, आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं समजा आता हा सबस्टन्स घेतला मी आणि हा सबस्टन्स मी सोलेनॉइड मध्ये ठेवलेला आहे, याच्यातून I करंट फ्लो होतो, याचे नंबर ऑफ टर्न्स n आहेत. ओके, मग H इज इक्वल टू n इंटू I हे इक्वेशन आपल्याला माहित आहे. ओके, मग सुरुवातीला H जो आहे तो H मिनिमम आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जी तयार झालेली आहे ती मिनिमम झालेली आहे, तरी देखील हा सबस्टन्स जो आहे तो मॅग्नेटाइज झाला, हा परमनंटली मॅग्नेटाइज झालेला आहे, याच्यामध्ये कंप्लीट मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालेलं आहे. ओके, मग करंटची मॅग्निट्यूड मिनिमम होती, नंबर ऑफ टर्न्स मिनिमम होते, म्हणजेच जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तयार होणार होती ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ देखील मिनिमम आहे, तरी देखील हा सबस्टन्स जो आहे हा मिनिमम मॅग्नेटिक फील्ड मध्ये सडनली मॅग्नेटाइज झालेला आहे, याच्यामध्ये फास्टली मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालेलं आहे,
mz जो आहे तो मॅक्सिमम आहे, एच ची व्हॅल्यू मिनिमम होती तरी देखील याच्यामध्ये मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालं. याचा अर्थ हा सबस्टन्स जो आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये मोर सेन्सिटिव्ह आहे. ओके, ही ससेप्टिबिलिटी जी आहे, ही ससेप्टिबिलिटी काय रिप्रेझेंट करते, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ मिनिमम किंवा मॅक्सिमम असताना त्या सबस्टन्सचं जे बिहेवियर आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ते मेजर केलं जातं ससेप्टिबिलिटी थ्रू. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जी आहे ती मॅक्सिमम आहे तरी देखील तो सबस्टन्स जर मॅग्नेटाइज झाला नाही तर याचा अर्थ ससेप्टिबिलिटी मिनिमम आहे, म्हणजेच तो सबस्टन्स जो आहे तो लेस सेन्सिटिव्ह आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डसाठी. आणि जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ मिनिमम आहे तरी देखील तो सबस्टन्स जर फास्टली मॅग्नेटाइज झाला, त्याच्यामध्ये मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालं, कंप्लीट मॅग्नेटाइज जर तो झाला तर याचा अर्थ तो सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डसाठी मोर सेन्सिटिव्ह आहे, त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, म्हणजे त्याची ससेप्टिबिलिटी जास्त आहे. ओके, ठीक आहे. तर हे ससेप्टिबिलिटीचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन तुम्ही अजून एक्सटेंड करू शकता. याच्यामध्ये काय चेंजेस करता येतील आपल्याला, mz जे आहे तर mz च्या ऐवजी आपण m/v लिहू शकतो, मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर जो h आहे, h च्या ऐवजी आपण ni घेऊ शकतो. आता n ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतं, n/l. ओके, याला टोटल टर्न्स अपॉन टोटल लेंथ म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ओके, या पद्धतीने ते इक्वेशन एक्सटेंड करता येतं. याच्यावर देखील क्वेश्चन आलेला आहे जेईला. याच्यामध्ये काय केलेलं, त्यांनी मॅग्नेटायझेशन दिलेलं. ओके, आणि h डायरेक्ट न देता त्यांनी टोटल टर्न टोटल लेंथ दिलेली आणि याच्यावर आपल्याला ससेप्टिबिलिटी कॅल्क्युलेट करायची होती. ओके, मग याच्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकताय. तर हे इक्वेशन होईल ससेप्टिबिलिटीचं mz/h किंवा m/v ni. आता याच्यामध्ये याचं जर युनिट बघायला गेला तर हे युनिटलेस क्वांटिटी आहे. ससेप्टिबिलिटी युनिटलेस क्वांटिटी बनते कारण याच्यामध्ये mz चं जे युनिट आहे ते आहे एम्पियर पर मीटर आणि h याचं पण युनिट जे होतं ते पण आहे एम्पियर पर मीटर. मग हे एम्पियर पर मीटर आणि एम्पियर पर मीटर जे आहे हे दोन्ही पण कॅन्सल होईल. ओके, त्यामुळं ससेप्टिबिलिटी ही जी टर्म असणार आहे ती युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह परमिएबिलिटी and susceptibility. आता या सोलेनॉइड मध्ये हा मी सबस्टन्स प्लेस केलेला आहे आणि या सोलेनॉइड मधून मी करंट पास केला. त्याला या सोलेनॉइड पासून ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तयार झाली BS. BS म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड इज फॉर्म फ्रॉम सोलेनॉइड. ओके, तर ही मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे ती ड्यू टू सोलेनॉइड असणार आहे. त्याच्यानंतर ही जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डनं या सबस्टन्सला मॅग्नेटाइज केलेलं आहे. ओके, तर या सबस्टन्स मध्ये ज्या आयन्सने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेली
ही सगळी मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शनमध्ये सेट होते, त्याला तो सबस्टन्स कम्प्लिटली मॅग्नेटाइज होतो. एखादा सबस्टन्स जो मॅग्नेटाइज होणार आहे तर तो कधी होतो की ज्या वेळेला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आणि तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन हे दोन्ही ज्या वेळेला सेम राहतात, म्हणजे इंटरनल मॅग्नेटिक फील्ड ज्याला अलाइन होते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शनमध्ये, त्यावेळेला तो सबस्टन्स मॅग्नेटाइज होतो. आता याच्यामध्ये जे टोटल मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे, तर ही टोटल मॅग्नेटिक फील्ड कोणाकोणामुळे तयार झालेली आहे, तर इथं याच्यामध्ये जर बघितला तर इथं दोन मॅग्नेटिक फील्ड आहेत. एक सोलेनॉइड पासून तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे आणि दुसरी सबस्टन्स पासून तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, टोटल मॅग्नेटिक फील्ड जे राहणार आहे तर ती सोलेनॉइड प्लस मटेरियल. ओके, हे जे मटेरियल आहे तर या मटेरियल पासून तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड Bm आणि सोलेनॉइड पासून तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड Bs. आता याची व्हॅल्यू आपण पाहिलेली होती. याची व्हॅल्यू काय पाहिलेली आहे, आता समजा हे जर मी एअर मध्ये कन्सिडर केलं असतं तर हे किती येणार आहे म्यू नॉट H. ओके, त्यानंतर हे जे मटेरियल आहे या मटेरियल मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे तर ती किती असणार आहे म्यू नॉट इनटू Mz. ओके, आता ह्या मटेरियल मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ही कशावरती डिपेंड करते, मटेरियल मध्ये तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही डिपेंड करते की त्या सबस्टन्स मध्ये किती मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालेलं आहे. म्हणजे हे जे मटेरियल आहे ह्या मटेरियलनं जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेली आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ डिपेंड करते की त्या सबस्टन्स मध्ये जे मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालेलं आहे, म्हणजेच त्या सबस्टन्स मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे पर युनिट व्हॉल्यूम, तर त्याच्या स्ट्रेंथ वरती डिपेंड करतं की तो त्या सबस्टन्स मध्ये किती स्ट्रेंथची मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ओके, त्यामुळे आपण इथं Bm जो आहे याच्या ऐवजी आपण काय वापरलेला आहे Mz, आणि आपण जर फ्री स्पेस कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी परमिएबिलिटी येईल म्यू नॉट. ओके, तर आपल्याला परमिएबिलिटी कन्सिडर करावी लागते, कारण ज्यावेळेला ह्या ऍक्च्युअल मॅग्नेटिक फील्ड एखाद्या मीडियामध्ये एंटर करतात त्यावेळेला ते मीडिया त्या मॅग्नेटिक फील्ड वरती इफेक्ट करतं, त्यामुळे आपल्याला ही परमिएबिलिटी टर्म कन्सिडर करावी लागते. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला रिलेशन जे बघायचं आहे तर ते परमिएबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी मधलं रिलेशन बघायचं आहे. आता परमिएबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी, आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला ससेप्टिबिलिटी आणायची आहे. मग या इक्वेशन मध्ये आपण ससेप्टिबिलिटी कशी आणू शकतो. ओके, तर ससेप्टिबिलिटीचं इक्वेशन आपल्याला माहित आहे. जनरली ससेप्टिबिलिटी जे आहे ते काय असतं Mz/h म्हणजे ससेप्टिबिलिटी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की Mz/h करायचं आहे. मग Mz/h जर करायचं असेल तर याच्यामध्ये डिवाइडला h आणायला पाहिजे. ह्या टर्मच्या डिवाइडला जर h आलं तर आपण त्याच्यामध्ये ससेप्टिबिलिटी इंट्रोड्यूस करू शकतो. ओके, आता याच्यासाठी काय केलं की म्यू नॉट h ही टर्म मी आउटसाइड घेतली, वन प्लस Mz/h. ओके, तर आता याच्यावर तुम्ही ससेप्टिबिलिटी इंट्रोड्यूस करू शकता. Mz/h म्हणजे ससेप्टिबिलिटी आहे. ओके, ठीक आहे. आता काय केलं h ही डिवाइडला घेतलेली आहे तर B/h इज इक्वल टू म्यू नॉट 1 प्लस Mz/h. तर ससेप्टिबिलिटी ही जी टर्म आहे तर ससेप्टिबिलिटी राहते Mz/h आणि B इज इक्वल टू म्यू इंटू h. हे एक इक्वेशन पाहिलेलं आहे. जर ऑदर मीडिया आपण कन्सिडर केलं तर आपल्याला हे परमिएबिलिटीवर मीडिया कन्सिडर करावं लागतं. जर हा सोलेनॉइड दुसऱ्या कोणत्याही मीडियामध्ये असता तर त्याला आपल्याला हे म्यू घ्यावं लागलं असतं. मग वॉटर असेल, केरोसिन असेल, ऑइल असेल, कोणत्याही मीडियामध्ये जर आपण सोलेनॉइड जर घेतला असतं तर त्याला हे म्यू इंटू h घ्यावं लागलं असतं. त्यामुळे जर ऑदर मीडिया कन्सिडर केलं तर हे B/h जे आहे तर B/h च्या ऐवजी आपण म्यू लिहू शकतो. ओके, तर हे जे B/h आहे याच्या ऐवजी म्यू घेतलं, म्यू इक्वल टू हे म्यू नॉट 1 प्लस ससेप्टिबिलिटी. आता याच्यामध्ये म्यू जो आहे हा म्यू परत आपण काय करू शकतो, तर हे एक इक्वेशन आपल्याला माहित आहे म्यू आर इज इक्वल टू म्यू बाय म्यू नॉट, आणि म्यू इज इक्वल टू काय असतं म्यू आर इंटू म्यू नॉट.
तर म्यूच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, म्यू आर इंटू म्यू नॉट लिहू शकतो. तर ह्या म्यूच्या ऐवजी लिहिलं म्यू आर इंटू म्यू नॉट इक्वल टू म्यू नॉट 1 प्लस ससेप्टिबिलिटी. हे म्यू नॉट कॅन्सल, म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस ससेप्टिबिलिटी. तर हे इक्वेशन तयार होईल रिलेटिव्ह परमिएबिलिटीचं. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे 1 प्लस ससेप्टिबिलिटी राहतं. हे जर ससेप्टिबिलिटीसाठी इक्वेशन आपल्याला पाहिजे असेल तर हे आपण लिहू शकतो म्यू आर मायनस 1. तर हे इक्वेशन ससेप्टिबिलिटीसाठी देखील आपल्याला वापरता येईल. ससेप्टिबिलिटी इज इक्वल टू म्यू आर मायनस 1. ठीक आहे, हे रिलेशन आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी मधलं. तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी यांचे रिलेशन लिहित असताना फक्त आपल्याला प्रत्येक वेळेला ससेप्टिबिलिटी देतील असं नाही, तर ससेप्टिबिलिटीच्या ऐवजी तुम्हाला हे mz/h देखील वापरावं लागतं. कधी कधी h असेल पण असं नाही, तर h च्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, li घेऊ शकता. ओके, h इज इक्वल टू ni घेतलं तरी हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येईल 1 प्लस mz/h किंवा 1 प्लस mz/ni. ओके, हे रिलेटिव्ह परमिएबिलिटीचं इक्वेशन असेल 1 प्लस ससेप्टिबिलिटी. आतापर्यंत जो काही पार्ट पाहिलेला आहे त्याच्यावरचे न्यूमेरिकल आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये पहिलं न्यूमेरिकल जे आहे तर ते मॅग्नेटिक मोमेंटशी रिलेटेड न्यूमेरिकल आहे. तर मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. एक्झाम्पल काय आहे बघा, अ सर्क्युलर कॉइल ऑफ 300 टन्स अँड डायमीटर 14 सेंटीमीटर कॅरीज अ करंट ऑफ 15 एम्पियर. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ द कॉइल. ओके, तर कॉइल मधून जो करंट फ्लो होतोय, ओके, तर तो करंट दिलेला आहे 15 एम्पियर. कॉइलचे टोटल टर्न जे दिलेले आहेत तर ते 300 टन्स दिलेले आहेत आणि कॉइलचा डायमीटर दिलेला आहे 14 सेंटीमीटर. ओके, आणि आता याची आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायचे. तर मॅग्नेटिक मोमेंटचा जो जनरल फॉर्म्युला आहे, ओके ओके, व्हेनेवर नंबर ऑफ टर्न्स आर गिवन, तर त्यावेळेला मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ते आपण इक्वेशन वापरतो NIA. ओके, तर हे मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन आहे NIA. n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असणार आहेत. ओके, हे नंबर ऑफ टर्न्स 300 आहे. त्याच्यानंतर जो करंट आहे तर तो करंट दिलेला आहे 15 एम्पियर. आता एरिया घेत असताना कॉइल सर्क्युलर आहे. कॉइल सर्क्युलर असल्यामुळे त्याचा एरिया येणार आहे पाय आर स्क्वेअर. दिलेलं आपल्याला डायमीटर हे आपल्याला रेडियस मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ओके, ठीक आहे. आता पहिल्यांदा नंबर ऑफ टर्न्स लिहिलेले आहेत 300. आता हे तुम्ही कॅपिटल एन वापरलं तरी चालेल, कारण आतापर्यंत आपण स्मॉल एन जे आहे ते नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ साठी वापरलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही कॅपिटल एन वापरू शकता NIA. ओके, तर टोटल टर्न्स आहेत 300 इनटू करंट जे आहे ते 15 एम्पियर आहे इनटू पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर असेल आर स्क्वेअर 15 इंटू 3 45 इंटू 10 रेज टू 2. ओके, 15 इंटू 3 45 10 रेज टू 2 झालं इंटू 3.14 इंटू स्क्वेअर ऑफ रेडियस. ओके, आता दिलेलं आपल्याला डायमीटर. ओके, मग रेडियस म्हणजे काय राहणार आहे, हाफ ऑफ डायमीटर. हाफ ऑफ डायमीटर म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल 14. आता याच्यामध्ये हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. आता हे सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल. 14 इंटू 10 रेज टू -2 डिवाइडेड बाय 2 आणि आता याचा होणार आहे स्क्वेअर. ओके, हा डायमीटर होता 14 सेंटीमीटर, रेडियस मध्ये कन्वर्ट करताना हाफ ऑफ डायमीटर येईल. ओके, आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू येते 69.27 एम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, तर हे असेल मॅग्नेटिक मोमेंट 69.27 एम्पियर मीटर स्क्वेअर. हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, ठीक आहे. तर मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलेलं होतं, हा फॉर्म्युला यूज केला. जनरल फॉर्म्युला नंबर ऑफ टर्न्स, करंट आणि एरिया. ओके, मग एरिया घेत असताना कॉइल सर्क्युलर आहे त्यामुळे आपण एरियासाठी यूज केलेला आहे पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ कॉइल. करंट दिलेला होता, नंबर ऑफ टर्न्स जे आहेत
ते नंबर ऑफ टर्न्स पण मेन्शन केले आहे 300 टर्न्स आणि त्याच्यानंतर रॅडियस दिलेलं होतं डायमीटर 14 सेंटीमीटर. हे रेडियससाठी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. हाफ ऑफ डायमीटर म्हणजे रेडियस झालेले आहे. तर हे सगळे कॅल्क्युलेशन केले 3 व्हॅल्यू होते 69.27 एम्पियर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. An electron in an atom revolves around the nucleus in an orbit of radius 0.5 angstrom. Calculate the equivalent magnetic moment if the frequency of revolution of electron is 10 raised to 10 megahertz. Okay. ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 10 raised to 10 मेगाहर्ट्ज मध्ये दिलेली आहे. मग हा जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय तर तो किती मॅग्नेटिक मुवमेंट प्रोड्यूस करतो, म्हणजे थेरोटिकली तो किती मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय. त्या ऑर्बिटची रेडियस पण दिलेली आहे 0.5 अँगस्ट्रॉम. 0.5 अँगस्ट्रॉम रेडियस असताना फ्रिक्वेन्सी इतकी दिलेली आहे. मग आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायचे आहे. आता मॅग्नेटिक मोमेंट जे आहे त्याचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे की आपण जनरली जे पहिले इक्वेशन बघितलेलं m इज इक्वल टू qvr/2. आता हे इक्वेशन आपण डायरेक्टली यूज नाही करू शकत. ओके, तर त्याचं रिझन काय की आपल्याला वेलोसिटी दिलेली नाही आहे. ओके, त्यामुळे आपण हे इक्वेशन यूज नाही करणार. आपण काय करणार आहे आता की जे मॅग्नेटिक मोमेंटचं बेसिक इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण यूज करणार आहे. मग मॅग्नेटिक मोमेंटचं जे बेसिक इक्वेशन आहे तर ते इक्वेशन काय, मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे करंट इनटू काय असतं, एरिया. बरोबर. मग करंट म्हणजे आपण काय घेतोय की चार्ज अपॉन टाइम आणि एरिया ऑर्बिट जे आहे ते सर्क्युलर ऑर्बिट आहे त्याचा एरिया इन पाय आर स्क्वेअर. आता जो इलेक्ट्रॉन आहे तो हा इलेक्ट्रॉन झाला ई. त्याच्यानंतर 1/t. 1/t म्हणजे फ्रिक्वेन्सी राहतं. रेसिप्रोकल ऑफ टाइम म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. ई एफ त्याच्यानंतर पाय आर स्क्वेअर. ई एफ पाय आर स्क्वेअर हे मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन आपण यूज करायचं आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी, कारण याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन कव्हर होते. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे 1.6 10 raised to -19 आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी 10 raised to 10 मेगाहर्ट्ज दिलेली आहे. त्याच्यानंतर पायची व्हॅल्यू 3.14 आणि रेडियस 0.5 अँगस्ट्रॉम दिलेली आहे. ओके, तर हे कॅल्क्युलेशन केलं. या कॅल्क्युलेशनमध्ये ई ची व्हॅल्यू आपण यूज केली 1.6 10 raised to -19. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 10 raised to 10 मेगा मध्ये दिलेली आहे, मेगाहर्ट्ज आहे. मेगासाठी परत आपण 10 raised to 6 वापरलं इनटू हे पायची व्हॅल्यू 3.14 इनटू आर स्क्वेअर. तर रेडियसचा स्क्वेअर 0.5 अँगस्ट्रॉम आहे 0.5 इनटू 10 raised to -10 आणि याचा स्क्वेअर. आता हे सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळते ती आहे 1.257 इनटू 10 raised to -23 10 raised to -23 एम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, तर हे मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू मिळेल 1.257 इनटू 10 raised to -23 एम्पियर मीटर स्क्वेअर. तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण काय केलेलं आहे की बेसिक इक्वेशन वापरलं. हे इक्वेशन का यूज केलं, कारण क्वेश्चन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती इन्फॉर्मेशन होती रेडियस, फ्रिक्वेन्सी, चार्ज याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन होती. त्यामुळे आपण काय केलेलं आहे की हे I/A म्हणजेच Q/T आणि 1/T म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर हे इक्वेशन आपल्याला यूज करावं लागलेलं आहे. दुसरे जे इक्वेशन्स होते मॅग्नेटिक मोमेंटचे ते आपण यूज नाही करत, कारण ते जे इक्वेशन आपण पाहिलेले आहे त्याच्यामध्ये एकतर अँग्युलर स्पीड होतं किंवा लिनियर स्पीड होतं. तर त्या टर्म्स होत्या पण त्या टर्म्स क्वेश्चनमध्ये दिलेल्या नाही आहेत. त्यामुळे आपण ते इक्वेशन यूज नाही केलं. ज्या दिलेल्या टर्म्स होत्या क्वेश्चनमध्ये त्याच्यानुसारच इक्वेशनमध्ये आपण चेंजेस केलेले आहेत आणि ते चेंजेस म्हणजे हे आहेत. ओके, मग मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन आपण लिहित आहे ई एफ बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. A bar magnet made of steel has magnetic moment of 2.5 ampere meter square and mass 6.6 into 10 raised to -3 kg. And if the density of steel is 7.9 10 raised to 3 kg per m cube, find the intensity of magnetization. आता intensity of magnetization म्हणजेच magnetization mz आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता याच्यामध्ये mz कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याने इन्फॉर्मेशन कोणकोणती दिलेली आहे, तर ज्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस करायचं आहे त्याची डेन्सिटी दिलेली आहे,
त्यानंतर त्याचा मास दिलेला आहे आणि मॅग्नेटिक मोमेंट दिलेली आहे. मग मॅग्नेटायझेशनचे आपण जे फॉर्म्युले पाहिले, ओके, तर त्या एक फॉर्म्युल्यामध्ये आपण डेन्सिटी आणि मास असलेलं एक इक्वेशन बघितलेलं आहे. आणि ते जे इक्वेशन होतं ते इक्वेशन कोणतं होतं, तर मॅग्नेटायझेशन mz इज इक्वल टू, जनरल इक्वेशन आहे मास पर युनिट व्हॉल्यूम, सॉरी मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम जे आहे याच्याऐवजी आपण काय घेतलेलं, मास बाय डेन्सिटी. mz चं बेसिक इक्वेशन आहे मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम जे असणार आहे त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, मास बाय डेन्सिटी. आता हे याच्यामध्ये इथे यूज केलं आपण m बाय रो m बाय m. जर रो म्हणजे डेन्सिटी असेल, डेन्सिटी गिवन आहे 7.9 इंटू 10⁻³ त्याच्यानंतर मॅग्नेटिक मोमेंट दिलेले आहे 2.5 डिवाइडेड बाय m, मास ऑफ सबस्टन्स 6.6 इंटू 10⁻³ ओके, ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आपल्याला व्हॅल्यू मिळते ते 3 इंटू 10⁻⁶ एम्पियर पर मीटर मिळेल. तर मॅग्नेटायझेशन produced in a material is 3 into 10⁻⁶ ampere per meter. ओके, आता याच्यामध्ये ज्या डेन्सिटीज, मास याच्या व्हॅल्यू दिलेल्या त्याच्यानुसार आपण ते इक्वेशन मध्ये चेंजेस केलेले आहेत. याच्यामध्ये जर तुम्हाला एरिया लेंथ वगैरे दिलं असतं तर व्हॉल्यूम मध्ये आपण एरिया इंटू लेंथ घेतलेलं असतं. त्यामुळे ज्या पद्धतीने चेंजेस केले जातात न्यूमेरिकल मध्ये त्याच्यानुसार आपण इक्वेशन मध्ये देखील चेंजेस करणार आहे. चेंजेस हे करावे लागतील तरच आपल्याला हे आन्सर मिळणार आहे.